नमस्कार. पश्चाताप करण्याची वेळ काय येते हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे अहंकार. माणसाला जडलेला हा अहंकार हा एक भयानक रोग आहे. हा रोग कधीही नीट न होणारा आहे. हा अहंकार मनुष्याचं जीवन बेचिराख करतो. हा अहंकार मनुष्याला नरकमय जीवन देतो. हा अहंकार मनुष्याला दुःखच दुःख देतो. या अहंकारामुळेच मनुष्याला पश्चाताप करण्याची वेळ येते. म्हणून असा हा रोग असू नये. स्वार्थ असावा थोडा चांगलं जीवन जगण्याचा, चांगलं काही करण्याचा, चांगलं काही घडण्याचा, परंतु अहंकार असू नये. कारण अहंकारामुळे मनुष्याचं जीवन बेचिराख होते, नरकमय बनते. म्हणून अहंकार असू नये. कोणत्याच गोष्टीचा, कशाचाही त्यास अहंकार असू नये. पैशाचा, ज्ञानाचा, कोणत्याच कसल्याच प्रकारचा अहंकार त्यास असू नये. मी मोठा आहे, मी सर्वश्रेष्ठ आहे, मला काय कमी आहे, मी श्रीमंत आहे, मला कोणाची गरज नाही, असला प्रकारचा अहंकार त्यास असू नये. कारण माणूस हा इतरांच्या सहकार्यानेच, इतरांच्या मदतीनेच जीवन जगू शकतो. एकटा माणूस काही करू शकत नाही. एकटा माणूस जीवनच जगू शकत नाही. माणसाला चांगलं जीवन जगण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागते, निसर्गाची मदत घ्यावी लागते, सर्व गोष्टीची मदत त्यास घ्यावी लागते. तो एकटा जीवन जगू शकत नाही, एकटा तो राहू शकत नाही. माणसाने अहंकार का धरावा? कोण्या गोष्टीचा अहंकार करावा? माणूस किती जरी श्रीमंत असला, त्याच्याजवळ किती जरी पैसा असला, त्याच्याजवळ किती जरी धन असलं, तरी ते काही कामाचं नाही. कारण धनामुळे, पैशामुळे, श्रीमंतीमुळे त्यास प्रेम मिळणार नाही, त्यास चांगलं जीवन मिळणार नाही, त्यास सुखी जीवन मिळणार नाही. तर इतरांच्या सहकार्यामुळे, इतरांच्या मदतीने, इतरांच्या प्रेमामुळे त्याचे जीवन सुखी होईल, आनंदी होईल. म्हणून मनुष्याला इतरांची गरज लागते. समजा मनुष्याजवळ खूप पैसा आहे, एखाद्या माणसाजवळ खूप पैसा आहे, धन आहे, संपत्ती आहे, सर्व काही आहे, परंतु एकटाच राहतो, त्याजवळ कोणी नाही. अशा वेळेस तो जर आजारी पडला तर त्याला कोणी, त्याचा आधारपण कोण दूर करील? त्याला जेवायला कोण देईल? त्याची काळजी कोण घेईल? त्याची चिंता कोण घेईल? अशा वेळेस त्याला तो पैसा कामी येणार आहे का? आणि त्याला खूप अहंकार जडलेला असला तर त्यास कोण मदत करेल? कारण अहंकारी माणसाला कोणी मदत करत नाही. तो पैसा, धन, संपत्ती याच्या कामी येईल का? येणार नाही. आज जर अशा माणसाला अहंकार नसेल, तो प्रेमळ असेल, चांगला असेल, गुणी असेल, समाधानी असेल, इमानदार असेल, प्रामाणिक असेल, वागणं, बोलणं, राहणं, कृती करणं, व्यवहार करणं, सर्व गोष्टी चांगल्या असतील, त्याच्यावर चांगले गुण असतील, तो गुणवान असेल, आणि मग त्याच्यावर किती जरी संपत्ती असली, धन असलं, तरी त्याला सर्व लोक धावून येतील. तो गरीब जरी असला तरी लोक त्याला धावून येतील. म्हणून माणसाजवळ अहंकार असू नये. अहंकारामुळे तो बेचिराख होतो, अहंकारामुळे तो त्याचं जीवन अंधकारमय होतं. मनुष्य गरीब जरी असला
परंतु त्याचं वागणं बोलणं छान असलं, त्याचं मन सुंदर असलं, स्वभाव चांगला असला, सर्व गोष्टी चांगल्या असल्या, तो प्रामाणिक असला, तर त्याच्याजवळ सगळं लोक धावून येतात, त्याला मदत करतात. परंतु अहंकारी माणसाला कोणीही मदत करत नाही, त्याजवळ कोणी फिरकत नाही. म्हणून अहंकार असू नये. कारण अहंकार हा मनुष्याला वाईट बनवतो, व्यसनी बनवतो. अहंकार हा मनुष्याचं जीवन नरकमय बनवतो. कारण अहंकार असला की मनुष्याला इतर वाईट गोष्टी जळतात. अहंकारामुळे तो उद्धट बनतो. अहंकारामुळे तो अगदी स्वार्थी होतो. अहंकारामुळे तो लालची होतो. अहंकारामुळे तो उद्धट तर बनतोच, शिवाय तो पापी सुद्धा बनतो. म्हणून अहंकार हा मनुष्याचं जीवन बेचिराग करतो, नरक करतो. म्हणून अहंकार असू नये. कारण अहंकार असेल तर किती जरी श्रीमंत माणूस या कितीतरी धनाढ्य माणूस हा भिकारी बनू शकतो. म्हणून अहंकार असू नये. कारण अहंकारामुळे सर्व काही नष्ट होतं. अहंकारामुळे सर्व काही बर्बाद होतं. अहंकारामुळे जीवन नरकमय बनतं. जीवन अगदी दुःखदायक होतं. म्हणून अहंकार असू नये. कोण्याच गोष्टीचा, कशाचाही मनुष्याचा अहंकार असू नये. चांगल्या गोष्टी चढल्या पाहिजे, वाईट गोष्टी फेकल्या पाहिजे. सुंदर जीवन जगण्यासाठी, आनंदमय जीवन जगण्यासाठी मनुष्याला चांगल्या गुणाची आवड निर्माण करावी लागेल, चांगल्या गोष्टीची आवड निर्माण करावी लागेल, तर त्याचे जीवन सुंदर होईल. अहंकारामुळे अनेक लोकांचं जीवन हे उजाडलेलं आहे, बिघडलेलं आहे. म्हणून अहंकार हा असू नये. कारण अहंकारी माणसाजवळ माया नसते, दया नसते, प्रेम नसते. त्याला कोणाचं काही घेणं देणं नसतं. तो कोणाला मदत करीत नाही, कोणाला सहकार्य करीत नाही. तो स्वतःच मोठा असतो. म्हणजे तो स्वतःलाच मोठा समजतो. तो स्वतःला ज्ञानी समजतो. तो स्वतःला श्रेष्ठ समजतो व इतर सर्वांना तो कनिष्ठ समजतो, तुच्छ समजतो. यामुळे त्याचं जीवन नरकमय बनते, दुःखमय बनते, कंगाल होते. म्हणून अहंकार हा सुखी आनंदी जीवन बेचिराग करत असतो. अहंकार हा चांगल्या माणसाला बिघडवतो. अहंकार हा धनाढ्य श्रीमंत माणसाला भिकारी बनवतो. अहंकार हा चांगल्या सुंदर जीवनाचा सत्यानाश करतो. म्हणून अहंकार असू नये. गर्व असावा चांगल्या गोष्टीचा, चांगल्या बाबीचा. स्वार्थ असावा चांगल्या गोष्टीचा, दुसऱ्याचं कल्याण करण्याचा, समाजाचं देशाचं हित करण्याचा. परंतु अहंकार असू नये. अहंकारामुळे सर्व काही बेचिराग होतं. अहंकारामुळे सर्व काही नष्ट होतं. किती जरी मोठा माणूस असला, किती जरी त्याच्याजवळ धनाढ्य संपत्ती असली, तरीही तो अहंकारामुळे एकदम गरीबातला गरीब बनतो. म्हणून अहंकार असू नये. माणूस मोठा असतो तो ज्ञानाने, त्याच्या चांगल्या स्वभावामुळे, त्याच्या चांगल्या वागणुकीने, त्याच्या गुणवत्तेने तो मोठा असतो. माणूस हा पैशाने, धनाने कधीच मोठा नसतो. तर माणूस हा मोठा असतो तो ज्ञानाने, गुणवत्तेने,
चांगल्या वर्तनाने, चांगल्या गुणधर्माने. माणसाचं जीवन सुंदर रंगमय होण्यासाठी, आनंदी होण्यासाठी माणसाला चांगली गुणवत्ता ठेवावी लागेल, त्याला संघर्ष करावा लागेल, त्याला काबाड कष्ट करावे लागेल, प्रामाणिकता ठेवावी लागेल, माणुसकी ठेवावी लागेल, विनम्रता ठेवावी लागेल, दुसऱ्याबद्दल आदर ठेवावा लागेल, सर्व काही चांगल्या गोष्टी ठेवाव्या, तेव्हा त्याचं जीवन सुंदर होतं. परंतु मनुष्याला जर अहंकार असेल, स्वतःबद्दलचा, स्वतःच्या धनाबद्दलचा, कोणत्याही गोष्टीबद्दलचा त्या अहंकार असेल, तर त्याचं जीवन सुंदर होणारच नाही, रम्य होणारच नाही. उलट त्याचं जीवन नरक नाही. कारण अहंकारी माणूस समाधानी कधीच नसतो, आनंदी कधीच नसतो, संतुष्ट कधीच नसतो. जो माणूस अहंकारी असतो त्याला शांतपणे झोपाही लागत नाही, तो समाधानी नसतो, आनंदी नसतो. अहंकारी माणसाच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक कधीच येत नाही, त्याच्या चेहऱ्यावर आनंद कधीच नसतो. कारण अहंकारी माणूस सतत मोठेपणाच्या, पैशाच्या, धनाच्या मागे लागलेला असतो. स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल, स्वतःच्या श्रेष्ठत्वाबद्दलच तो बोलत असतो. त्याला दुसरं काही सुधरत नाही, दुसरं काही दिसत नाही, दुसरं काही कळत नाही. जगासमोर तो आंधळा होतो आणि स्वतःच्या बाबतीत स्वतःचा तो कौतुक करत राहतो, स्वतःचाच प्रशंसा करत राहतो, स्वतःचाच मोठेपणा गात राहतो, स्वतःला तो श्रेष्ठ समजत राहतो. अशा अहंकारी माणसाला शांतपणे झोप तर लागतच नाही, त्याला आनंद होतच नाही, तो आनंदी राहतच नाही, त्या चेहऱ्यावर आनंदाची झलक कधीच येत नाही आणि तो सतत दुःखी असतो. अहंकारी माणूस हा सतत दुःखी असतो, आनंदी कधीच नसतो. म्हणून अहंकार असू नये. अहंकार हा फार मोठा रोग आहे. अहंकारामुळे जीवन नरकमय बनतं, आरोग्य बिघडतं, शांतता भंग होते आणि दुःखच दुःख वाट्याला येते. म्हणून अहंकार असू नये. अहंकारामुळे सर्व काही भस्म होतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लक्षात ठेवा, अहंकारामुळेच पश्चाताप करण्याची वेळ येते. अहंकारामुळेच माणसाला अनेक वेदना, संकट झेलावे लागतात. अहंकारामुळेच त्याचं जीवन नरकमय बनतं. कारण अहंकारामुळे त्याचं जीवन पूर्ण नरकमय बनतं आणि तो अहंकारी बनतो. आणि अहंकार असल्यामुळं तो अनेक अशा गोष्टी करतो की त्याच्यामुळे त्याचं जीवन नरकमय बनतं आणि नंतर त्याला पश्चातापाची वेळ येते. परंतु त्याला जडलेल्या अहंकारामुळे तो आपलं जीवन अंधकारमय बनवतो. परंतु याचा पश्चाताप त्याला नंतर होतो आणि नंतर तो म्हणतो की अरे, मी जर अहंकार ठेवला नसता, मी जर चांगलं वागलो असतो, मी जर सर्वांसोबत चांगलं वागलो असतो, सर्वांना चांगलं बोललो असतो, इतरांनाही चांगलं समजलं असतं, तर मला ही पश्चाताप करण्याची वेळ आली नसती. परंतु मनुष्याला आधी काही कळत नाही. तो अहंकाराच्या नादात, अहंकारामध्ये एवढा बुडून गेलेला असतो की त्याला दुसरं कोणाचंही चांगलं दिसत नाही आणि आधी तो खूप चुका करतो. अहंकारामुळे तो खूप चुका करतो, खूप नुकसान करतो आणि आपलं जीवन नरकमय बनवतो आणि नंतर त्याला पश्चाताप करण्याची वेळ येते. हे केवळ अहंकारामुळेच. म्हणून हा अहंकार असू नये. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.